नमस्कार, मी नामदेव कांबळे. JMA न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात JMA न्यूज. बातमीपत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाईन्स. निवडणूक आयोगाने हात झटकले, मतदार यादीमधील चुकांना पालिका जबाबदार. तुमच्या हातात मतं द्यायचं आहे, पण निधी देणे माझ्या हातात आहे, अजित पवार. भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप आणि संघ पसरवत आहे, उद्धव ठाकरे. तेजस विमानाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, 2 वर्षात 2 अपघातामुळे चिंता. मित्राची संपत्ती बघून नियत बिघडली, रचला दरोड्याचा कट, 48 तासात गुन्हा उघड. तुम्हाला काय वाटतं की निवडणुकीच्या रिंगणात असं उतरावं, कधी आयडिया आली आणि काय सांगाल या संदर्भात? कोणताही कार्यकर्ता आणि विशेष करून राजकीय कार्यकर्ता हा जेव्हा कुठल्याही पक्षामध्ये काम करत असतो, 2 प्रकारचे कार्यकर्ते असतात. एक संघटनात्मक काम करत असतात, पक्षाची पदं घेत असतात, संघटनेमध्ये काम करत असतात. बाकीचे काही कार्यकर्ते असतात ते समाजामध्ये ॲक्च्युली सक्रिय काम होऊन विकास कामे, विविध कामे हे करत असतात. मी गेली 25 वर्षाहून अधिक 1998 पासून एक पक्ष एक विचारधारा या तत्वाने काम करत आलेलो आहे. भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं काम करत आलेलो आहे. काम करता करता विभागातल्या समस्या काय आहेत, आपला दृष्टिकोन काय आहे, त्याला एक रूप देणं, ते साकार करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य असतं. परंतु ते घडत नसतं युतीच्या राजकारणामध्ये. आणि आज ज्या प्रकारे पक्षांतर होतात, इकडून तिकडे उड्या मारल्या जातात, त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांवरती मला असं वाटतं अन्याय होतोय. म्हणजे 30 वर्ष जवळजवळ एखाद्या पक्षाला काम करणं आणि एखाद्या कार्यकर्त्याला संधी नाही मिळणार. सगळ्यांना संधी मिळू शकत मी मान्य करतो, परंतु काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे. काल परवापर्यंत या वॉर्डमध्ये मी म्हणा किंवा आमचे नितेश राजन सिंगजी मोठ्या प्रमाणात करते. भारतीय जनता पार्टी ह्या विभागामध्ये ह्या वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात काम करते. परंतु पक्षीय राजकारणामध्ये एक नगरसेवक उठतो आणि संधी साधण्यासाठी दुसऱ्या पक्षात जातो आणि युतीच्या राजकारणामध्ये तो वॉर्ड त्यांना जातो. आता त्यांनी पक्ष का बदलला? ऑफकोर्स त्यांना माहिती आहे की त्या पक्षामध्ये राहिलो माझी कामं नाही आहेत म्हणून मला पक्ष बदलणं गरजेचं आहे. हे राजकारण आहे. हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करत शकत माझ्यासारखे कार्यकर्ते नाही करणार. त्यामुळे मला असं वाटलं की आज संधी नाही मिळत आहे. मी कामं केलेली आहेत, समाजासमोर जाणार, समाजाला सांगणार मी एवढी कामं केलेली आहेत, ही कामं केलेली आहेत. माझ्यासोबत जे माझे सहकारी आहेत, कामधंदे करणारे लोक आहेत, धनाढ्य शक्तीच्या समोर कार्यकर्त्यांची शक्ती, प्रामाणिकपणा ह्या समाजासमोर आम्ही नेणार आणि निवडणूक लढवणार. पण तुमच्या समोर खूप मोठं आव्हान आहे. काँग्रेसचे उमेदवार तगडे उमेदवार आहेत, शिवाय युतीचे उमेदवार आहेत. तुम्ही कसं आव्हान देणार? हे सगळं पेलणार कसं? मी समजतच नाही हे लोक तगडे उमेदवार आहेत. कारण जर तगडे असते ना तर स्वतःच्या पक्षात राहिले असते. इथे वॉर्ड 166 मध्ये जेवढे उमेदवार आहेत, स्वपक्षाचा एकही कार्यकर्ता नाही आहे, स्वपक्षाचा एकही नेता नाही आहे. मी म्हणतो त्या पक्षाच्या जे कोण प्रमुख काम करत होते त्या कार्यकर्त्यांवरती हा अन्याय झालेला आहे. मला कळत नाही आहे की जो स्वतःच्या पक्षामध्ये सक्षम नाही तो दुसऱ्याच्या पक्षामध्ये कसा सक्षम होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं हे आव्हान नाही आहे, ही कार्यकर्त्यांची लढाई आहे. मी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, मी हा तुमचा आवाज बनलेलो आहे. भविष्यात समाजामध्ये काम करण्यासाठी कुठलाही कार्यकर्ता जर पुढे यायचं असेल तर समाजाने पण त्याला साथ दिली पाहिजे. आणि हे जे काय उडी मारण्याचं किंवा पक्षांतराचं जे काय राजकारण चाललेलं आहे त्याला कुठेतरी लगाम लागला पाहिजे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण समाजाच्या भल्यासाठी चांगलं राजकारण घडण्यासाठी समाजातून जर चांगले सुशिक्षित लोक जर पुढे यावं असं वाटत असेल तर याला समाजाने साथ दिली पाहिजे असं मी समाजाला आवाहन करतो. पाठीमागच्या नगरसेवकाची जी उर्वरित कामं राहिलेली आहेत, तर जर तुम्ही निवडून आलात तर पहिल्या 100 दिवसामध्ये कोणत्या 5 प्रमुख कामांना प्राधान्य देणार आहात? ज्या ठिकाणी आता आम्ही उभे आहोत संदेश नगरमध्ये, आपण जाऊन बघा शौचालयांची काय अवस्था आहे. इथल्या लोकांना जर विचारलं तुम्ही तर नगरसेवकांनी बघितलेलं नाही आहे. मी परवा 2-3 वेळा महानगरपालिकेचे सिस्टम पाठवून त्या ठिकाणी साफसफाई करून घेतलेली आहे. शौचालयांची जी बेसिक गरजा आहेत, लोकांच्या बेसिक गरजा ज्या प्रामुख्याने कोणत्या आहेत त्याचा सर्वे करून स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन, मंडळाच्या सोसायटीच्या लोकांना विश्वासात घेऊन त्याची पहिली जी कामं आहेत जी प्राधान्याने व्हायला पाहिजेत ती पहिली करणार.
मला काय वाटतं हा महत्त्वाचा विषय नाही, लोकांना काय गरज आहे हे काम पहिलं व्हायला पाहिजे, तर ती कामं करणार. कामं करायला बराच स्कोप आहे. 166 वॉर्ड हा झोपडपट्टी बहुल आहे, ह्याच्यामध्ये बरीच कामं करायची आहेत. तुम्ही आता गल्लीतून फिरताना तुम्हाला कळेल की नीट चालता येत नाही, दिवस असताना किती वेगळ्या परिस्थितीमध्ये. आणि इथले जे राहिलेले लोक जे आहेत संदेशनगर क्रांतीनगरमधले, अनेक लोकांचं स्थलांतर किंवा त्यांचं शिफ्टिंग रखडलेलं आहे. स्थानिक आमदार दिलीप मामा काम करतायत, परंतु त्यांना अजून बळ कसे मिळेल. जर स्थानिक नगरसेवक त्यांच्यासोबत असेल, लोकांना विश्वासात घेऊन जर काम होईल तर त्या कामाला पहिली प्राधान्य दिलं जाईल, असं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. तुमच्या प्रदूषण काफी बढ़ता जा रहा है यहाँ पर, उसके लिए क्या सोचे जैसे कि? और देखिए, वाड़ी एस्टेट बैल बाजार के लोग, पूरे मुंबई के लोग वैसे परेशान है, लेकिन कुर्ला बैल बाजार वाड़ी एस्टेट के जो लोग हैं ना, वो बहुत ज़्यादा परेशान है. क्योंकि आप देखिए आरएमसी प्लांट यहाँ पे 1-2 बने हैं, कितने सालों से लोग परेशान हैं, क्योंकि ये बंद होना चाहिए. क्योंकि नागरी बस्ती से, जिस बस्ती में 2-3 स्कूल है, मार्केट है, हॉस्पिटल है, दवाखाना है, मार्केट लगता है, उसी में से ये आरएमसी प्लांट जा रहे हैं. पूरे रास्ते का सत्यानाश हो रहा है. आप देखिए कितना खड्डे हो रहे हैं, कुछ काम नहीं बना. बारिश के टाइम पे तो बहुत ही बदतर परिस्थिति थी. गणपति के टाइम पे थोड़ा ये इन्होंने सीमेंट डाल दिया, वो भी आधा अधूरा काम है. मतलब बीएमसी का प्लान क्या है समझ में नहीं आता है. अगर नेता अच्छा हो तो ठोक के काम करके ले सकता है. मेरे जैसा कार्यकर्ता जॉब करके अगर राजनीति का काम करता है, महानगर पालिका से काम करवा के लेता है, तो जो वर्तमान नगर सेवक है उन्होंने काम करके लेना चाहिए था. ये उनका कर्तव्य है. व्यक्तिगत तौर पे मैं कोई टीका नहीं करना चाहता हूँ, लेकिन ये उनका कर्तव्य था कि ये सब काम उनके करना चाहिए थे. जब उनको लगा 2022 में चुनाव आगे जा रहा है, तो कुछ लोगों ने ऑफिस अपना बंद कर लिया. जब लगा कि अभी आएगा चुनाव, तो ऑफिस चालू हो गया, यहाँ से वहाँ गए, सब लोग गए. मोहन जी, कई युवा पीढ़ी जो उनको काम के लिए क्या संदेशा देना चाहेंगे, नौकरी के लिए, और कई युवा पीढ़ी जो नशे की तरफ भाग रहे, उनको किस तरह का संदेशा देना? देखिए, बहुत अच्छा सवाल आपने पूछ लिया. नौकरी ये सिर्फ एक पर्याय नहीं है बेरोजगारी का. स्वयं रोजगार, मुंबई जैसे शहर में हम लोग रहते हैं, मेरा ये देखो, नौकरी जिसका जो एजुकेशन रहेगा उस हिसाब से मुंबई में नौकरी उनको मिलती है. लेकिन कुछ कारणवश जो बच्चे 10वीं 12वीं के आगे नहीं जाते, स्किल डेवलपमेंट नहीं होता है, तो मेरा ये प्रायोरिटी रहेगा उन बच्चों को. पैसा आदमी को स्किल देता है या एजुकेशन देता है, उनके अंदर स्किल डेवलप करना, फिर पैसा. स्किल डेवलप करके वो अपना स्वयं रोजगार कैसे कर सकते हैं. बाहर से लोग आके मुंबई में, कुर्ला में धंधा व्यवसाय करके पैसा कमा रहे हैं. हमारे बच्चे क्यों नहीं कर रहे? क्योंकि उनको मोटिवेट नहीं किया जा रहा है, उनको शराब और गांजे के नशे में फंसाया जा रहा है. मोहन आंबेडकर जिस दिन चुन के आएगा, देखिए मैं जॉब करके कर रहा हूँ, मैं कोई चुनाव की राजनीति के लिए नहीं बोल रहा हूँ. मुझे अगर सही समय मिल गया, मैं सबका बंदोबस्त कर दूंगा, सबका. ये मेरा कमिटमेंट है सबको. सर, युवा पिढी आहे, नवीन मतदार आहेत, 2008 जे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, आणि वयोवृद्ध आहेत, काय हँडिकॅप आहेत की दिव्यांग आहेत, अशा मतदारांना तुम्ही मतदान करण्यासाठी कसं प्रोत्साहित करणार आहात? बघा, मी तर आत्ताच हल्ली बसस्टँडमध्ये बसायचे जे बाक असतात, म्हणजे जे बेंचेस असतात, जे गार्डनमध्ये असतात, ते दिले. का दिले? जिथं बसस्टँडमध्ये मोकळ्या जागा आहेत, आम्ही लोक तर कामावर जातो निघून, पण जे रिटायरमेंट लोक आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत, ते घरात छोटी छोटी घरं आहेत. आता मी बघा किती छोटी घरं आहेत, त्या छोट्या छोट्या घरामध्ये कुठे बसणार? एकमेकाशी संवाद झाला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. तर मोकळ्या वस्तीमध्ये बेंचेस दिलेले आहेत, आणि या लोकांशी संवाद साधून निवडणुकीसाठी त्यांना योग्य ती साधन व्यवस्था निर्माण करून चांगलं जीवन जगण्याकरता, सुखकर जीवन जगण्याकरता, सुलभ जीवन जगण्याकरता जे जे करणं शक्य आहे ते मी नक्की करणार. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र हे फक्त आवाहन करतात लोक. मी जाहीरनामा प्रसिद्ध करणार नाही आहे. लोकांचा मागणीनामा हाच माझा जाहीरनामा, आणि त्यासाठी मी काम करणार. जाहीरनामा तर हवाच आहे, तुमचा रोड मॅप तर कळेल, कमीत कमी आम्हालाही कळेल, माझ्या प्रेक्षकांना कळेल रोड मॅप तुमचा काय आहे, निवडून आल्यानंतर तुमचा प्लॅन काय आहे. ही जी आहे म्हणजे फॉर्मॅलिटीज आहेत किंवा ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या मी करणार, पण प्रायोरिटी काय आहे? स्थानिक लोकांच्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत त्या घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन ती कामं करायची. बघा, नगरसेवकाला त्याला निधी मिळतो, तो गटार बनवेल, लादी बनवेल. आपण दरवर्षी मुंबईत बघतोय, दरवर्ष गटारी बांधल्या जातात, दरवर्ष लाद्या केल्या जातात, क्वालिटी काम होत नाही. हे तर फंडातून येऊन चांगल्या क्वालिटीचं काम करणार. मी केलेली कामं तुम्ही जाऊन बघा. 2003 पासून 4 पासून विकास कामं मी करतोय. व्यायामशाळा बांधल्यात, शौचालय बांधले, बालवाडे बांधले, अभ्यासिका बांधलेल्या आहेत, व्यायामशाळा दुरुस्त केल्या, मंदिरांचे जीर्णोद्धार झालेले आहेत,
शाळांना कम्प्युटर्स दिलेले आहेत, अनेक अनेक कामं केलेली आहेत. मोदी शेवटचा- प्रचार कहाँ से कहाँ तक का है आज आपका और कल कहाँ होगा? आज हम लोग वाड़ी एस्टेट बल बाजार में प्रचार करें. अभी हम लोग संदेश नगर में हैं. लोगों के घर घर जाके बोल रहे हैं कि समाज अगर हमारे जैसे कार्यकर्ताओं के पीछे रह गया तो मैंने जैसे पहले कहा, धनाढ्य शक्ति के सामने कार्यकर्ताओं की शक्ति, प्रामाणिकता की शक्ति, काम करने वालों की शक्ति क्या होती है ये समाज दिखा के दे. दारू, पैसा और बाटली के पीछे न जाए, ऐसा मैं आह्वान करूंगा सबको. और काम करने वाले कार्यकर्ताओं को आगे बढ़ाए, ये समाज का भी दायित्व है. नहीं तो अच्छे लोग आगे नहीं सर जाएंगे. शेवटचा प्रश्न आहे, नागरिकांनी तुम्हाला मतदानच का करावं? बघा, कोणाला मतदान करावं हा निश्चितच नागरिकांचा त्यांचा प्रश्न आहे. पण आपल्या देशाची शासन व्यवस्था ज्या काही प्रक्रिया आहेत सरकार चालवण्याच्या, ह्या निवडणुकीच्या माध्यमातून होत असतात. मग ती महानगरपालिका असू दे, राज्य असू दे किंवा देश असू दे, मतदान करणं अनिवार्य आहे. सर्व नागरिकांनी मतदान करावं असं मी सगळ्यांना आवाहन मला करेन. ते म्हणायचं नाही. पण जे लोक उभे तुमच्या समोर आहेत त्यातला बेस्ट माणूस कोण आहे हे लोकांनी पडताळणी करावं. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी आजपर्यंत सरळ मार्गाने आलोय. जर माझं काम केलेलं काम लोकांनी पडताळून बघावं, त्याची माहिती घ्यावी, त्याची पत्रकं घ्यावी, सोशल मीडियावरती बघावं. तुमच्या समोर जेवढे उमेदवार उभे आहेत त्याच्यापेक्षा जर माझं काम तुम्हाला कुठे किंचितही कमी वाटलं तर मला मत देऊ नका. आता विकासाचं काम कुठलं बाकी आहे? विकासाचं काम मेन म्हणजे रस्त्यांचा विषय आहे. ट्रॅफिक, बघा कुर्ल्याची सगळ्यात मोठी समस्या ट्रॅफिक प्रदूषण हा विषय आहे. विकासाची कामं शौचालयांची आहेत. शाळा, ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्यांना अद्ययावत करणं ही पण फार मोठी आवश्यकता आहे. नाहीतर सामान्य माणूसाला परवडत नाही इंग्रजी मिडियमला, आणि इंग्रजी मिडियमपेक्षा मराठी माध्यमाच्या शाळेतून चांगलं शिक्षण घेता येऊ शकतं. हा माझा विश्वास आहे. मी मराठी माध्यमामध्ये शिकलेलो आहे. रस्ते, प्रदूषण, स्वच्छता, शौचालय, गटार बांधणी, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, आणि संदेशनगर, क्रांतीनगरचं शिफ्टिंग, यासाठी या प्रक्रियेमध्ये माझं भरघोस योगदान देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि शैक्षणिक सुद्धा, आरोग्यविषयक, बघा आरोग्यविषयक हा माझा खूप मोठा विषय आहे. कारण ज्येष्ठ नागरिक वगैरे गरीब माणसं आहेत की घरी माणूस आजारी पडला की त्याला कुठे जावं, काय करावं कळत नाही, आणि लोकांची हकनाक बळी जातात. अशा वेळेला एक चांगलं आरोग्य मार्गदर्शन केंद्र 24 आवर्स, रात्री कधी या, तुम्हाला सगळ्या गोष्टीची तुम्हाला सुविधा दिल्या, शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ज्या सुविधा तुमच्यापर्यंत, ह्या सगळ्या 24 आवर्सचं कार्यालय, सेवालय हे नागरिकांसाठी उभं राहील, ही माझी प्रायोरिटी आहे. वार्ड क्रमांक किती यांची निशाणी काय? माझी हा जो मी ज्या वॉर्डमध्ये लढतोय इलेक्शन, ते वॉर्ड क्रमांक 166 आहे. आणि निशाणी ज्या दिवशी दिली गेली ती तारीख होती 3 जानेवारी, आणि सावित्रीबाई फुलेंची जयंती 3 जानेवारी. आणि त्या दिवशी मी एकट्यानेच डिमांड केली होती अपक्षमध्ये की मला पुस्तक मिळावं. त्या अधिकारीसुद्धा म्हणाले, आंबेकर तुम्हीच एकट्याने डिमांड केली आहे. तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. पुस्तक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं की वाचाल तर वाचाल, तर मला असं वाटतं की शिक्षण हे प्रगतीचं लक्षण आहे. कुठल्याही अंधारातून बाहेर पडायचं असेल, मग ते गरिबीतीतून असून किंवा कुठल्याही जातीभेदातून असेल, तुम्ही सक्षम व्हायला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, पुस्तक वाचन केलं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे, आणि अज्ञानावर त्यांनी गरिबीवरती विजय मिळवला पाहिजे, ही माझी निशाणी आहे. त्याची टॅगलाईन मी अशी बनवलेली आहे, प्रभाग क्रमांक 166च्या विकासाची दस्तक, निशाणी पुस्तक. पुस्तक लक्षात ठेवा. बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर.